नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण जन्माष्टमी आणि जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग पाहणार आहोत. तर सर्वांना स्वामी समर्थ सर्व तुमच्या आणि आमच्या कुटुंबियांना सुखी ठेवत एवढी स्वामी चरणी प्रार्थना. तर जन्माष्टमी दिवशी सकाळी माझ्या मिस्टरांचा तर श्रावणी असल्यामुळे त्यांना सकाळी शाबूची खिचडी आणि ताक करून दिलं मी. काही जण शाबूमध्ये जिरे घालतात, परंतु आमच्या इकडे उपवासासाठी आम्ही जिरे खातो. तर मी मोठे मोठे काप असे मिरचीचे करून तेलात टाकले जिरे. आणि त्या दिवशी माझ्याकडे उकडलेले बटाटे होते, ते उकडलेले बटाटे टाकले. मी कधी कधी कच्चे बटाटे देखील टाकते. त्यानंतर शाबू टाकून घेतला आणि दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि शाबू घालून तो व्यवस्थित असा परतून घेतला. आणि मीही तो नाश्त्याला थोडासा शाबू खाल्ला. त्यानंतर मिस्टरांना देखील टिफिनमध्ये तो भरून दिला. आणि याआधीच मी पूजा वगैरे करून घेतले होते, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर मिस्टरांसाठी थोडासा ताक करून घेतला, परंतु एवढं करूनही काही उपयोग झाला नाही. मिस्टर तो डबा वापस आणले आणि ते फक्त ताकच पिऊन आले होते. मुलांसाठी मी लाल भोपळा शिजवला होता आणि ते लाल भोपळ्याची मी भाजी केली होती ना, ते आमच्या वेदांतला नाही आवडत. तर मी ठरवलं की त्या भोपळ्याला शिजवून घेतलं आणि त्याच्या थोडेसे पुऱ्या करून घेतल्या आणि त्याला ते खूप आवडल्या. आणि मी तो खाल्ल्यावर सांगितलं की हे रात्रीचे भोपळ्याची भाजी केली होती ना, तशाची पुरी होती. म्हटल्यावर हां, सुंदर होती, छान लागली असं म्हणून सांगितलं. तर त्यासाठी मी घेतलं होतं लाल भोपळा शिजवून त्यात थोडंसं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, जिरे, ओवा आणि लाल भोपळा शिजवलेला हा किसला आणि त्याची सालं वगैरे काढून घेतली. मीठ घातलं, थोडंसं तिखट घातलं आणि हळद घालून ती कणिक तिंबून थोडंसं बेसन पीठही घातलं होतं आणि त्याच्या पुऱ्या करून घेतल्या. आधी 4 पुऱ्या करून घेतल्या, त्यानंतर गॅस बंद केला कारण की माऊली उठला होता. मग तो रडत उठला होता आणि त्यानंतर त्याला शांत वगैरे केल्यानंतर पुन्हा अजून 4 पुऱ्या करून घेतल्या. आणि मी देखील खिचडी खाल्ल्यामुळे मला भूक लागली नव्हती. मिस्टर देखील त्या दिवशी जन्माष्टमी दिवशी घरी दुपारी आले. तर ते येताना इथं राजस्थानमध्ये ना शिंगाड्याच्या पिठाचं ना आपल्याकडे कसं वडापाव भेटतो का नाही, तसे वडे भेटतात उपवासाचे. आणि ते इतके टेस्टी असतात ना, आणि त्यांनी फक्त जास्त श्रावणातल्या 4 सोमवार आणि जन्माष्टमी दिवशीच ते बनवतात. परंतु ह्या श्रावण सोमवारला त्यांनी असल्या पद्धतीचे वडे हे बनवले नव्हते. फक्त जन्माष्टमी दिवशीच इतकी रश होती त्या दुकानात, माझे मिस्टर सांगत होते. आणि खूप म्हणजे खूप टेस्टी असतात, उपवासाचे असतात. त्यात कोणत्याही प्रकारचा मसाला नसतो, काय नसतो. आतल्या त्या सारण म्हणजे बटाट्याचं सारण असतं ना, ते आंबट गोड असतं, काजू वगैरे टाकलेलं असतात. आणि वरून शिंगाड्याचं आणि राजगिऱ्याचं पिठाचं मिक्स करून त्यांनी ना ते वडे बनवलेले असतात. हे पहा, परवाच माझं कप फोडला ना, तर आज सकाळी पुन्हा एकदा तो कप घेऊन खेळत होता. मग मी सकाळी अशी माझ्या छोट्या बालगोपालची मी पूजा करून घेतली होती सिंपल पद्धतीने. माझ्याकडं कोणत्याही प्रकारचे वस्त्र नव्हते, परंतु मी समर्थांसाठी आणलेले नवीन वस्त्र होते. मी त्याचाच इथं उपयोग केला आहे. नवीन एक जोड आणि छोटासा हार होता तोही. तर माऊलीसाठी डाळ भात आणि त्याला एक पुरी, या दोन्हीमधील तो अर्धाच खाल्ला. हे पहा कसा चाकू घेऊन खेळतो. कितीही जपून ठेवा ड्रॉवरमध्ये, त्यामुळे मी कोणतीही वस्तू ठेवत नाही. सर्व वस्तू किचनच्या ओट्यावरच भरलेली असते माझी, त्यामुळे नेहमी माझा किचन ओटा भरलेला दिसतो. किंवा रॅकवर देखील माझं सामान भरलेलं असतं. माझ्या ड्रॉवर्समध्ये तुम्हाला कमीत कमी 20% सामान दिसेल, कारण की सर्व सामान हा घेतो म्हणून मी किचन ओट्यावरच ठेवत असते. त्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. जन्माष्टमीच्या रात्री पण इथं ना थोडासा स्पार्क झाला होता, त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ केला नाही. हे आमचे माऊली राजे कसं खेळत आहेत पहा. आणि त्याची कटिंग देखील करून आणली होती आम्ही.
तो ना खेळत होता आणि खेळता खेळता त्याची सायकल तुटली आणि ती आधी ना तुटल्यानंतर थोडीशी वाकली होती, ती बुलेटप्रमाणे दिसत होती आणि तो खेळत होता तशीच तुटलेली सायकल घेऊन आणि तो खेळता खेळता त्याचे 2 तुकडे झाले, त्याचे पार्ट वेगवेगळे झाले आणि तो किती नर्वस आहे पहा. जसं माझं कप फुटलं तर मला कसं तरच वाटतं ना वाईट, आपली एखादी वस्तू फुटली तर तसंच त्याचं पण झालं होतं. किती नर्वस फुगल्या आणि हो हो, ॲक्टिंग ड्रामा. चॉकलेट दिल्यानंतर हा ड्रामा पळून गेला. कोण आहे मावी ते? त्यानंतर त्याच्यासाठी बनवली कोण आहे? गंजी. गंजी म्हणजे मी रव्याची गंजी जोरात सांग ना. घालते आणि त्याला ती फार आवडते. उपीट वगैरे तो कोणत्याही प्रकारचं खात भूत नाही. आहे. कोण आहे? व्यवस्थित असे त्याला गंजी खाऊ घातली. गोरीला म्हण रे. मला गोरीला लहान म्हणून मुलांना दाखव. त्यांच्या आवडीचं जेवण दिलं गोरीला म्हण पटकन. तर ते मस्त खेळतात आणि आनंदी देखील राहतात. टायटल आलं. काय आलं? आणि कोण तो आहे? गोरिलाला इतकं सुंदर शब्द वापरतो ना, त्याचं नाव गोळीला काय रे बाई? गोळीला मला गोळीला आठवत असं नाही. बोलत असतो. टायगर. अगं बघा. हो आता कोणाला? टायगर झाला. आता कोण आलं? गोइया म्हण रे. गोरिला. जोरात गोरिला. त्यानंतर त्याला थोडं खाली खेळायला घेऊन गेले. थोडंसं म्हणजे सायकल मोडल्याचं दुःख विसरलं. त्याला रोज खेळणे घेऊन जायचं असतं आणि गेटच्या बाहेर जायचं असतं. खाली येताना जेवढे हातात मावतील तेवढी सर्व खेळणी तो घेऊन येतो आणि गेट उघडायचा प्रयत्न असतो. त्यानंतर मी थोडंसं करून घेतलं रील्स. तुम्ही माझे रील्स देखील पाहत राहा. हा कटिंगच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी मी रात्री काढला होता आणि या सलॉनमध्ये छान कटिंग करतात. प्लस आमच्या माऊलीला हे कटिंगचं दुकान फार आवडतं, कारण की ते सर्वांना काय देतात तर लहान मुले, कोणतेही लहान मुलं येऊ दे, त्या सर्वांना चॉकलेट देत असतात ते कटिंगसाठी आलेल्या. ज्या दिवशी त्यांच्याजवळचे चॉकलेट संपलेले असतात तर त्या दिवशी ते पैसे कमी घेतात, परंतु चॉकलेट हे मुलांना देतातच देतात. आम्ही चॉकलेटसाठी नाही, परंतु कटिंग ते व्यवस्थित करतात म्हणून जातो. आणि त्यानंतर मी वेदांतला टिफिन बॅग आणली. त्याची टिफिन बॅग आहे परंतु एकच झाली ती. मला एक धुतल्यानंतर एक एक्स्ट्रा हवी Like, होती. share and subscribe my channel. थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.